गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. माझ्या लहानपणी मी मुंबईला वाढलो, पण माझ्या लहानपणी असं म्हणायचं की पुण्यात तर एक सायकल आणि एक गायक प्रत्येक घरात असतो. स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटत गाणे, माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. उन्मेष या पुण्यातील संस्थेमार्फत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी अतिशय सुंदर असे छान आपले सादरीकरण केले. श्री कौशल्य इनामदार व इतरही मान्यवर परीक्षकांनी या गायकांना अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी.
स्मृती घरदार येते खावया नसते स्मृती सर्व पार्टिसिपंट्सचं खूप खूप कौतुक. तुम्हा सर्वांचं परीक्षण करताना अनेक कसोट्यांवरून आम्ही लावल्या होत्या की मुख्य म्हणजे समूहगांमध्ये सगळ्यांचे म्हणून सूर एकत्र चांगले येत आहेत की नाही, तालाबद्दल व्यवस्थित म्हणजे ताल कुठे चुकत नाहीये ना, आणि मुख्य म्हणजे गाण्याचं सिलेक्शन. तर ते गाण्याचं सिलेक्शनला सुद्धा मार्क होतेच, आणि आवाज या सगळ्या कसोट्यांवरती आम्ही परीक्षण केलं. म्हणजे आम्हाला परीक्षण करायला जी गाणी पाठवली होती ती प्रत्येक याने थोडी थोडी बदलल्यासारखी वाटली. तर ते मला थोडंसं असं सांगायचं होतं की ज्यावेळेला नेक्स्ट टाइम आपण अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन्स घेऊ त्यावेळेला परीक्षकांकडे पाठवलेली जी गाणी आहेत तर ती शक्यतो बदलायला नको, कारण त्या गाण्यांवरती आमचं परीक्षण झालेलं असतं. तरी सुद्धा सांगायला अतिशय आनंद वाटतोय की जरी चेंजेस केलेले असले तरी सुद्धा प्रत्येक परीक्षका म्हणजे प्रत्येक वेळेला भाग घेणाऱ्यांचे काही कलाकार होते आत्ताचे, त्या सगळ्यांनी मेहनत मात्र बऱ्यापैकी केली होती. आणि ह्या सगळ्या कॉम्पिटिशन्सचा खरं सांगायचं तर नवोदित कलाकारांना जास्त पुढे आणणं किंवा त्यांना त्या दृष्टिकोनातून तयार करणं या दोन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. त्यामुळे सर्व पार्टिसिपंटचं खूप कौतुक.
पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतकार्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुणेश्वर तसा प्रगटला असा विठेवर निराकार तो निर्गुणेश्वर तसा प्रगटला असा विठेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा कानडा राजा पंढरीचा रंगात सारा रंग माझा वेगळा रंगही रंगात सारा रंगही रंगात सारा रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंग माझा वेगळा भोगजी इति कपाळी भोगजी इति कपाळी ते सुखाने भोगतो भोगजी इति कपाळी ते सुखाने भोगतो अंकया झाल्या कधीच्या अंकया झाल्या कधीच्या सोशिया ज्याच्या कळा कोण जाणे कोठुनी सावल्या आल्या पुढे मी असा गेला सावल्याच्याही झरा रंगही रंगात साऱ्या रंग माझा वेगळा उन्मेष टीमनी आम्हाला परीक्षण करायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यात आधी उन्मेष टीमचे आभार. खूप चांगला प्रतिसाद होता. फक्त मला एक दोन गोष्टी तुम्हाला म्हणजे टिप्स अशा द्यायच्या की जेव्हा तुम्ही एखादं इन्स्ट्रुमेंट लावून तुमचं गाणं सादर करता व्हिडिओ करता तेव्हा ही काळजी घ्या की तुमचा आवाज जास्त येतोय ना की इन्स्ट्रुमेंट्सचा. बऱ्याच ठिकाणी असं झालं होतं की मोबाईलच्या शेजारी ते इन्स्ट्रुमेंट ठेवल्यामुळे तुमचा आवाज कमी येत होता ऐकायला. मग त्यावेळेला परीक्षण करायला आम्हाला थोडं अवघड जातं कारण मग कळत नाही की नक्की कसं गाताय तुम्ही. हे एक होतं. आणि दुसरं शक्यतो आपल्या आवाजाला साजेसं आपल्या पट्टीला साजेसं असं गाणं घ्यावं. म्हणजे खूप तानालापांचं गाणं घेतलं खूप अवघड गाणं घेतलं की आपली निवड होते असा लोकांचा समज असतो
पण तसं नाहीये. उलट त्याच्यात जास्त खोलात शिरून ते परीक्षण करायला लागतं. त्याच्यामुळे कायम हे लक्षात ठेवा की आपल्या आवाजाला साजेसं आणि आपल्या गळ्याला झेपेल अशी गाण्याची निवड करा, कारण गाण्याच्या निवडीला पण मार्क होते. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण गाण्याची सुरुवात करतो तेव्हा आपला पिच कसा आहे हे ओळखण्यासाठी त्या गाण्यातल्या कडव्याचं जे सगळ्यात उंच ओळ असते ती आधी मनात गाऊन बघायची, म्हणजे आपल्याला आपला सूर मिळतो. या 2-3 गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मराठी सुगम संगीत गाताना किंवा भावगीत गाताना त्यातले भाव अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांचे शब्दोच्चार कसे आहेत. तर मी सगळ्यांना अशी नक्की विनंती करेन की ह्याच्या पुढे जेव्हा तुम्ही गाणं ऐकाल तेव्हा चाली तर आपल्याला आता सगळ्यांना पाठ झाल्यात या जुन्या गाण्यांच्या, पण ज्यांनी लताबाईंनी गायलेली गाणी, आशाताईंनी गायलेली गाणी, ह्यांनी उच्चार कसे केले ह्या दृष्टिकोनातून आता ह्याच्या पुढे गाणी ऐका, म्हणजे अजून सुधारणा होईल. कारण एक उदाहरण द्यायचं तर मोगरा फुलला जे गाणं आहे त्याच्यात त्यांनी जो मोगरा फुलला हा शब्द घेतलाय ते ऐकले की तुम्हाला कळतं की खरंच फुलतोय. तर त्या ह्याच्याने तुम्ही त्या पद्धतीने आता गाणी ऐकायला सुरुवात करा. तुम्ही सगळे खूप छान गाताय, अजून सुधारणा होईल. थँक्यू.
प्राध्यापक आहेत आणि MIT कॉलेजमध्ये ते शिकवतात. तर तिथल्या विद्यार्थ्यांची चंगळ असते, कारण अधूनमधून सर तिथे स्वतः गाणं म्हणत असतात विद्यार्थ्यांसाठी, जे आमच्यासाठी दुर्मिळ आहे. मी जरी गायक असलो तरी त्याचबरोबर मी प्राध्यापक पण आहे, मगाशी उल्लेख झाला, त्यामुळे मला फार गोड बोलता येत नाही, अतिशय स्पष्टच बोलतो, त्यामुळे इथे आता मी फार काही बोलत नाही. पण नाही, एक चॅलेंजिंग गोष्ट ही होती आमच्या सर्वांसाठी की भरपूर एंट्रीज होत्या आणि त्याच्यातून प्रत्येक गटामध्ये 5-5च लोकांची निवड करायची होती, टीम्सची किंवा स्पर्धकांची. तर तो एक चॅलेंज होता आणि कदाचित त्याच्यामध्ये अजूनही काही स्पर्धक जे इथे यायचं डिझर्व करत होते ते राहून गेले असतील कदाचित. पण नेव्हरदलेस ऑल द बेस्ट टू एव्हरीवन. जनरली अशी म्हणायची पद्धत आहे की सर्वांचंच गाणं उत्तम झालं वगैरे, ते मला काही, मी म्हटलं ना मास्तर आहे, मला म्हणता येत नाही. प्राथमिक स्पर्धेत तरी जेवढे काही एंट्रीज होत्या सगळ्या चांगल्या नव्हत्या, पण त्याच्यात आम्हाला 5 निवडायचे होते, तरी एक 25 तरी एंट्रीज त्याच्यामध्ये, म्हणजे 60 पैकी 20-25 तरी खरोखरच अतिशय उत्तम होत्या. तर सर्वांचंच अभिनंदन. आणि आता
बक्षीस कोणाला मिळतं कोणाला नाही मिळत हा वेगळा विषय आहे आणि ते लवकरच आपल्याला कळेलच. पण तरी सुद्धा सर्व स्पर्धकांना मी एवढंच सांगेन की हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर हॅव्हिंग बीन हिअर, हॅव्हिंग कम हिअर. आणि असेच आपले प्रयत्न आणि ही संगीत सेवा अशीच चालू राहू द्या. धन्यवाद. ठीक आहे. माझं आवडतं म्हणजे मला कुठलंच सुचलं नाही तर मी जे गाणं म्हणतो ते मी म्हणतो आता. मंगेश पाडगावकरांची शब्दरचना आणि यशवंत देव यांचं संगीत. दिवस तुझे फुलायचे, झोपाया वाचून झुलायचे. दिवस तुझे फुलायचे. भजन नाही. स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे. स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे. गाण्यात हृदय झुरायचे, गाण्यात हृदय झुरायचे. झोपाया वाचून झुलायचे. दिवस तुझे फुलायचे. मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली. मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली. श्वासात चांदणे भरायचे, श्वासात चांदणे भरायचे. श्वासात चांदणे भरायचे. झोपाया वाचून झुलायचे, झोपाया वाचून झुलायचे. थरारे कोवळी तार, सोसेन सुरांचा भार. थरारे कोवळी तार, सोसेन सुरांचा भार. फुलांनी जखमी करायचे, फुलांनी जखमी करायचे. फुलांनी जखमी करायचे. झोपाया वाचून झुलायचे. माझ्या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी. माझ्या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी. पापण्या मिटून भुलायचे, पापण्या मिटून भुलायचे. झोपाया वाचून झुलायचे. दिवस तुझे फुलायचे. झोपाया वाचून झुलायचे.
खेळू चल चल भर भर भगवारा पळणारा चल चल झल झल झलो विजते पाऊ हे नवी गरुड माल अंधरा मजा गम 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 रे मगर सनी सानी सदा नि सरे मग सानी सा गम 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 रे मगर सनी सानी सदा नि सरे मग सानी सा गम 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 रे मगर सनी सानी सदा नि सरे मग सानी सा जाऊ चला 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 जाऊ चला 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 कोणी दिले फुलांना कोण सांगे फुलावे कसे नाही जादू नाही नकाशा सापडे वर पिलांना कसे जरामध्ये उन्हामध्ये नाव तारांची गप्पा चला मारूया दुपारच्या राणी उन्हाळ पावलांनी पाटाकडेने चला धावूया खुले करू स्वतःला बघून नव्या जगाला मैत्री करूया चला या नव्या जगाशी चल चल लग बग चल खेळ दिशाची खेळू चल चल भर भर भगवारा पळणारा चल चल झर झर चल लोळ विजेचे पाहू ये नवी गरुड माल अंधरा मजा गम मगरे सानी सानी सदनी सरे मग सानी सा गम 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 रे मगर सानी सानी सदनी सरे मग सानी सा जाऊ चला 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 ओल्या अंधारा
वाटते नवे नवे मस्त ही हवा नवी वाटते नवे नवे तुझे तिथे तुझे नवी तुझ्या सवे मस्त ही हवा नवी वाटते नवे नवे तुझे तिथे तुझे नवी तुझ्या सवे मस्त ही हवा नवी वाटते नवे नवे
तुळशी माळा एक तारी देते साथ काळ मृदुंगाच्या ताला भागवताची पताका भागवताची पताका आलिंगिते गगनाला आलिंगिते गगनाला दिंडी चालली चालली दिंडी चालली हो गळा दाटला अभंग घोष विठुर कुमारी घोष विठुर कुमारी घोष विठुर कुमारी अनवाणी पाऊलांना कष्ट जाणवे ना काही कष्ट जाणवे ना काही कष्ट जाणवे ना काही चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला ओढ लागली मनाला दिंडी चालली चालली दिंडी चालली हो आले सुखाला बरते चंद्रमुखरे भक्तीचा तुझी भावना सरली बोध जामला ज्ञानाचा भाव समतेचा थोर भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला असा वाटेत पेरला दिंडी चालली चालली दिंडी चालली हो विठ्ठलाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या हरिनामाचा भक्तनामात रंगला भक्तनामात रंगला दिंडी चालली चालली दिंडी चालली हो दिंडी चालली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल या उन्मेष संस्थेने मला बोलवलं त्याबद्दल त्यांचे आधी आभार. आणि 2 गोष्टी म्हणजे लहान गटाचं मी परीक्षण केलेलं होतं. तर साधारणपणे जगात कुठेही गेलं तरी संगीतामध्ये 2 गोष्टींचं महत्त्व असतं, सूर आणि ताल. गायकाचं पोर रडतं ते पण सुरात रडतं असं म्हणतात जनरली. तर तालावर म्हणण्यासाठी गाणं अनेक वेळेला ऐकावं लागतं. मी खूप चांगली गायिका आहे असं नाही, पण 2 गोष्टी मी ज्या परीक्षण केल्या तेवढ्याच मी तुम्हाला सांगणार आहे. सूर आणि ताल जगलं की सर्वसाधारणतः गाणं कानाला सुरेख लागतं. भारतीय संगीताचा विचार केला तर राग आणि स्वर यांचाही अभ्यास आवश्यक आहे. जनरली जुनी सर्वच गाणी कोणत्या ना कोणत्या रागावर आधारित आहेत. याशिवाय अर्थपूर्ण पण आहेत. ती अर्थपूर्ण आहेत म्हणूनच ती आपल्याला अविस्मरणीय झालेली आहे. सहज गाता येईल अशा चाली होत्या पूर्वीच्या गाण्यांच्या. मात्र त्यात अनेक बारकावे होते. जसजसा रियाज वाढत जातो तसतसं गाणं सर्व बारकाव्यांसह गाता येतं. स्पर्धेसाठी गाण्याची निवड करताना स्पर्धकांनी त्याच्या गळ्याचा आवाज त्याच्या तयारीनुसार निवड करायला हवी. लहान मुलांचा गट असूनही मला थोडंसं एक असं जाणवलं, चूक आहे असं नाही आहे, पण छोट्या मुलांची गाणी त्यांनी जर का सिलेक्ट केली असती तर जास्त आवडलं असतं मला. मोठ्यांची गाणी त्यांच्या वयाला तेवढी म्हणायला जरा अवघड असतात कारण. पण माझ्याकडे 65 मुलांची गाणी होती
आणि अतिशय सुरेख सगळ्यांनी गाणी म्हणली. म्हणजे परीक्षा कोणाची होती, त्यांची नव्हती, माझी होती. कारण मी ती गाणी त्याच्यामध्ये आधी 15 मुलं सिलेक्ट केली, मग 10 मुलं सिलेक्ट केली. म्हणजे एवढ्या वेळेला मी त्यांची गाणी ऐकली आणि मग त्याच्यातून 5 सिलेक्ट केली. त्यामुळे गाणी अतिशय छान म्हणलेली होती. आणि सगळ्यांना, सगळ्या छोट्या मुलांना असंच पुढे गाणं चालू ठेवा आणि त्याचं आपल्या भारतीय संगीतामध्ये नाव अजरामर करा. थँक्यू. आपल्याकडे विजेत्यांची, उपविजेत्यांची नावं पण आलेली आहेत. मी त्यापूर्वी सरांना विनंती करेन की आता निवड करताना ओव्हरऑलच स्पर्धेविषयी आपली काही मतं पण मांडावीत आणि स्पर्धकांनाही मार्गदर्शन करावं. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन याकरता की तुमची रविवार सकाळ तुम्ही मोबाईलला न देता, पूर्वी टीव्ही होता पण आता टीव्हीला पण उपेक्षित वाटत असेल तसं मोबाईलचं प्रस्थ वाढलेलं आहे. तुम्ही गाण्याला दिलीत आणि स्पर्धेत भाग घेण्याचा उत्साह तुमचा टिकून आहे, त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. स्पर्धा या शब्दाशी दुसरी जी संज्ञा निगडीत आहे ती म्हणजे स्पर्धेत भाग घेणं. आणि ही मला स्पर्धेबद्दलची सगळ्यात चांगली गोष्ट वाटते की आपण एकटे नसतो, आपण भाग घेतो. आपण कितीही धुरंधर असलो तरी शेवटी आपण त्याचा एक भागच असतो. एकट्याच स्पर्धा होऊ शकत नाही आणि त्याचा फायदा असा होतो की आपलं गाणं बसवण्याच्या निमित्ताने वेगवेगळी गाणी ऐकली जातात आणि स्पर्धेला इथे येऊन रिझल्ट शेवटी लागल्यामुळे सगळ्यांना कंपल्सरी दुसऱ्याचं गाणं ऐकावंच लागतं. पण माझ्या मते स्पर्धेचा तो सगळ्यात चांगला भाग आहे की आपल्याला आपल्या समकालीन लोकांचं गाणं, आपल्या बरोबरच्या लोकांचं गाणं ऐकायला मिळतं. आणि तुम्हाला खरं सांगतो, परीक्षक जितकं जज करत नसतात तितके इतर स्पर्धक दुसऱ्या स्पर्धकांना जज करतात. कारण ते त्यांच्या सगळ्या अशा भावना तीव्र झालेल्या असतात कारण आपण भाग घेत असतो. जशा त्या गाण्याबद्दल तीव्र असतात तशा त्या परीक्षक या पदार्थाबद्दल सुद्धा तीव्र भावना असतात. त्यामुळे कुठलाही परीक्षक 3 जणांसाठी चांगला आणि 97 जणांसाठी वाईट असाच असतो. तो धोका पत्करून आज मी मुंबईहून पुण्याला आलेलो आहे. पण मला मनापासून आभार या आधीच्या सगळ्या परीक्षकांचे मानायचे. एक असं आहे की मी आता विचार करत होतो की कुठल्या शब्दात आभार मानू. एक तर असं म्हणता येईल की त्यांनी सगळं कठीण काम करून माझं काम सोपं केलं, पण असं नाही झालं. त्यांनी सगळं कठीण काम करून माझं काम आणखीन कठीण करून टाकलं. आणि तरी मी त्यांना धन्यवाद देईन, कारण खरोखर विशेषतः पहिला जो गट होता जिथे अगदी 8 वर्षापासून किती वर्षांपर्यंत होतं, 15 हा गट अतिशय जज करायला कठीण आहे. याचं कारण असं आहे की एक तुम्ही जेव्हा पौगंडावस्थेत जाता तेव्हा गाण्याला भावनेमुळे एक वेगळा आयाम मिळायला लागतो. आणि म्हणजे प्रत्येक वयाचं गाणं बदलत राहतं सतत. म्हणजे 6-7 वर्ष
हा आवाज तयार नसतो, पण तुमची जी कॉग्निशन ज्याला म्हणतो आपण, ते सगळ्यात उत्तम असतं. तेव्हा तुम्ही एखाद्या ब्लॉटिंग पेपर प्रमाणे सगळं काही तुम्हाला ते तुम्ही आत घेत असता, पण तुमच्या शरीराची तयारी नसते तेवढी परत ते तसंच्या तसं एक व्यक्त करण्याची. त्याच्यानंतर जो एक 8, 9, 10 हा जो वयोगट आहे ना, तिथे हळूहळू जसं आपण ऐकलंय तसंच्या तसं उतरवणं हे फार सोपं असतं. आणि तुमच्या असं लक्षात येईल की या वयातली मुलं अतिशय सुरेल असतात, कारण त्यांची निरागसता अजून गेलेली नसते कुठल्याही बाबतीत. आणि गायकासाठी सगळ्यात कठीण गोष्ट काय असेल तर निरागसता टिकवून ठेवणं. अज्ञान आणि निरागसता याच्यात फरक आहे. इग्नरन्स आणि इनोसन्स. इग्नरन्स गेला पाहिजे पण इनोसन्स टिकला पाहिजे. ही सगळ्यात कुठल्याही कलाकाराची सगळ्यात मोठी परीक्षा असते असं मला वाटतं. त्यामुळे तो एक 11 पर्यंतचा वयोगट असतो, तो एका अर्थाने सगळ्यात चांगला काळ असतो. की तुम्ही बघाल की या वयातली मुलं अतिशय सुरेल असतात, पिन पॉइंट सूर लागतात त्यांचे. ते फार इकडे तिकडे जात नाहीत, कारण कॉन्फिडन्स जाण्याकरता काही झालेलंच नसतं त्यांच्या आयुष्यात. आपण सगळे खरं संगीतासहित जन्माला येतो, पण असं मला वाटतं की आपली शिक्षण संस्था असेल किंवा आपल्या समाजातलं वातावरण असेल की वी ग्रो आउट ऑफ म्युझिक. हे दुर्दैवी आहे खरं. भारतात तरी असं व्हायला नको, आणि महाराष्ट्रात तर नकोच नको. आणि महाराष्ट्र असा एक प्रदेश आहे जिथे हे टिकून आहे खरं, की सगळे गातात आपल्याकडे. माझ्या लहानपणी, मी मुंबईला वाढलो, पण माझ्या लहानपणी असं म्हणायचं की पुण्यात तर एक सायकल आणि एक गायक प्रत्येक घरात असतो. तर जी पौगंडावस्था असते ना, जिथे 13-14, तो सगळ्यात कठीण काळ असतो. कारण आपण स्वतः बद्दल एक अवेअरनेस येतो, एक आपण स्वतःबद्दल अतिशय कॉन्शियस व्हायला लागलेलो असतो. त्यामुळे त्याच्यातनं येणारा एक डिफिडन्स असतो किंवा थोडं आत्मविश्वासाची कमतरता असते, आणि तिथे खरा फरक पडायला लागतो. तुम्हाला त्या वेळी ती किल्ली सापडली तर उत्तम, नाही सापडली तर वेळ जातो. मुलांचा आवाज फुटत असतो आणि तो काळ त्यांच्यासाठी वेगळ्या अर्थाने कठीण असतो. त्यामुळे तो 15-16 किंवा 14-15-16 हा जो वयोगट आहे ना, तिथे भाव कळत असतात, पण प्रकट करणं ते भाव, कधी थोडीशी लाज वाटते, कधी थोडंसं आपण त्याबद्दल कॉन्शियस होतो की मी फार जास्त नाही ना करत आहे, मी अगदी पूर्ण भावना ओतल्या तर माझ्याबद्दल काय वाटेल समोरच्या माणसाला. तर हा अतिशय कठीण काळ असतो. त्यामुळे हा वयोगट जज करणं फार कठीण आहे. नंतरचे वयोगट जज करणं त्या मानाने सोपं आहे, कारण आपण सुद्धा इतके आपण संवेदनशील राहायची गरज नसते. तुम्हाला वाटलं वाईट तर वाटलं वाईट, एकच बक्षीस मिळणार आहे. पण त्यामुळे तात्पर्य काय याचं की स्पर्धा जरी स्पर्धकांची असली तरी परीक्षा ही परीक्षकांची असते. आजची स्पर्धा चांगली झाली, ती उत्तम होऊ शकते,
आणि मला आयोजकांना असं मनापासून माझं सांगणं आहे की हे तुम्ही सातत्यपूर्ण सुरू ठेवली ही स्पर्धा तर याचा स्तर आत्ता चांगला आहे, तो वाढत वाढत उत्तम होण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे ही स्पर्धा तुम्ही सुरू ठेवा. मार्गदर्शन कुठल्या तरी एका शहाण्या माणसाने असं म्हटलेलं आहे की जगात 2 प्रकारचे मूर्ख लोक असतात. एक जो सल्ला देतो तो, आणि दुसरा जो सल्ला ऐकत नाही तो. तर तुम्ही समजा दुसऱ्या प्रकारचे मूर्ख बनणार नसाल तर पहिल्या प्रकारचा मूर्खपणा स्वीकारायला मी तयार आहे. मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा स्पर्धेत गाता तेव्हा फार गोष्टींचं कॅल्क्युलेशन करू नये. जे होतं आपोआप की मी ताना घेतल्या तर हा इम्प्रेस होईल जो परीक्षक आहे तो. आता याच्यातल्या 2 अतिशय सिक्रेट गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे परीक्षकाची खुर्ची ही अत्यंत प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यात जो बसतो तो थोडासा चक्रम माणसासारखा वागतो. तो सतत तो कॉन्शियस असतो की हा मला इम्प्रेस तर करायचा प्रयत्न नाही करत आहे. आणि तुम्ही जसे कॉन्शियस असतात तसा तो पण असतो, कारण त्याला शेवटी गुण द्यायचे, त्याला वाईटपणा द्यायचा आहे 97 लोकांचा. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की तुमचं गाणं हे दुसऱ्याला इम्प्रेस करण्यापेक्षा स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी जास्त आहे. आणि त्याची जाण तुम्हाला आत्ता आली तर उत्तम. कारण स्पर्धेचा एकच असा मंच असतो की जिथे तुम्हाला अपयशी ठरायची मुभा असते. आणि तुम्हाला जितकं यश शिकवत नाही तितकं तुम्हाला अपयश शिकवत जातं. माझंच उदाहरण देतो. माझा आता गायक म्हणून उल्लेख केला, मी अजिबात तो गांभीर्याने घेत नाही. मी नाहीये गायक, पण मी गायक असल्याचा आभास निर्माण करू शकतो. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो की मला का असं, म्हणजे याच्यात काही विनम्रतेचा भाव वगैरे नाहीये. मी अगदी स्वतःच जसं मी आता यांचं इव्हॅल्युएशन केलं तसं मी सतत माझं पण करत असतो. त्याचं आयुष्यात मी कुठलीही स्पर्धा जिंकलो नाही गाण्याची. एकच जिंकलो तो 5वीत. तेव्हा मला पहिलं बक्षीस मिळालं होतं आणि दुसरं बक्षीस 6वीत असलेल्या शौनक अभिषेकीला मिळालं होतं. बर, शौनक जब दीप जले आना गायला होता आणि मी यम्मा यम्मा गायलो होतो. आणि मला पहिलं बक्षीस दिलं परीक्षकांनी. हेन्स प्रूव्ड की परीक्षकाच्या खुर्चीत बसलेला माणूस चक्रम असतो. त्यामुळे त्या एकुलत्या एक गायक म्हणून मिळालेल्या बक्षिसावर माझाच विश्वास नाहीये. इतर कोणी ठेवायचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला एक असा मंच मिळालाय की जिथे तुम्ही खुलेपणाने अपयश स्वीकारू शकता. कोणी तुम्हाला त्या बाबतीत जज करणार नाही की अरे हा 3रा आला, हा 4था आला, याला बक्षीस नाही मिळालं. नाही, कारण 97 लोकांना नाहीच मिळणार आहे बक्षीस. त्यामुळे हा मंच एक्सपेरिमेंटचा मंच आहे. इथे तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्ही समजा, आता मला अगदी कल्पना आहे की तुमच्यापैकी बरेच जण हाऊस म्हणून संगीताकडे बघता आणि ते उत्तम आहे. पण हाऊस असली तरी त्याच्यात 100% द्यायलाच पाहिजे. म्हणजे तर त्यामुळे तिथे तुम्ही असं बघू शकता की मला हे करून बघता येईल.
तर त्या गोष्टी तुम्ही इथे करा. आणि म्हणूनच स्पर्धेचे आडाखे बांधू नका की मी असं गाणं निवडलं तर. जे मी आज खूप कमी पाहिलं, काही गायकांनी अजिबात स्पर्धेतली गाणी निवडली नव्हती, की वरवर असं वाटतं की याच्यात काय आहे. ती गाणी सगळ्यात कठीण असतात, फसवी असतात, कारण वरवर त्याच्यात काहीच नसतं करून दाखवण्यासारखं, इम्प्रेस करण्यासारखं. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की ते अख्ख्या गाण्याचा म्हणून एक परिणाम असतो. ती छाप तुम्ही सोडून जाता का नाही. आणि तुम्ही बघाल की बहुतेक स्पर्धांमध्ये असं होतं सुद्धा की तुम्ही बाहेर जाता आणि कोणीतरी उत्तेजनार्थ वगैरे बक्षीस मिळाल्याचं गाणं गुणगुणत जातं तुम्ही, हो ना. तर ही गोष्ट लक्षात तुम्ही घेतली पाहिजे गाणं निवडताना. त्याच्यातला एक मला उमगलेलं गुज तुम्हाला सांगतो. ते असं आहे की त्यावेळी तुम्हाला जे वाटत असेल ना मनापासून गावंसं गाणं ते गा. तुमचं बसलेलं गाणं गाऊ नका. कारण गाणं सुद्धा कुठल्याही खाद्यपदार्थासारखं जून होतं, तुम्ही परत परत तेच गात राहिलात तर. गाणं ही डिस्कव्हर करण्याची आणि रिडिस्कव्हर करण्याची गोष्ट आहे. मी अनेक लोक बघितलेले आहेत की प्रत्येक स्पर्धेमध्ये तेच गाणं गातात. बरं, तेच परीक्षक पण असतात, दोघांच्या सवयीचं असतं ते गाणं. मग त्यालाही त्रास नको आणि यालाही त्रास नको असं होतं. आणि स्पर्धेत जिंकत जातात हे लोक, आणि नंतर लक्षात येतं की अरे हे एवढंच गातोय हा. आता तुम्ही बघा, पहिलं जे सारेगमप झालं हिंदीत, सोनू निगम करायचं, तेव्हा पहिल्या सारेगमप मध्ये पहिलं कोण आलं तुम्हाला आठवतंय? नाही, संजीवनी भेलांडे. श्रेया घोषाल खूप नंतर, संजीवनी भेलांडे पहिली. दुसरं कोण आलं तुम्हाला आठवतंय? कधीच नाही आठवणार. पण मी सांगतो तुम्हाला, हंसिका अय्यर नावाची गायिका होती. आणि हंसिका अय्यरचं करिअर तुम्ही बघितलं तर ते इतक्या वेगळ्या वाटेने गेलेलं आहे. आणि ती आता जगातल्या उत्तम संगीतकारांबरोबर गाते. ती म्हणजे रशिया आणि ब्रिटन इथल्या उत्तम संगीतकारांबरोबर ती कार्यक्रम करते. स्पेन, आमिर जॉन हद्दाद नावाचा एक स्पॅनिश गिटारिस्ट आहे जो हॅन्स झिमर बरोबर वाजवतो, त्याच्याबरोबर ती कार्यक्रम करते. साऊथला मणिकांत कदरी नावाचा एक संगीतकार आहे, त्याच्याबरोबर ती कार्यक्रम करते. त्यामुळे ती दुसरी येते का तिसरी येते का पहिली येते हा मुद्दाच नाहीये. प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमची जागा आणि तुमचा ध्रुवतारा सापडतो का. द पॉइंट इज नॉट बिंग फर्स्ट ऑर सेकंड, द पॉइंट इज बिंग युनिक. मी माझ्या शिबिरांमध्ये सगळ्या मुलांना विचारतो, कोणाला लता मंगेशकर व्हायचंय? कोणी हात वर करत नाही, कारण मी कसं काय ना लता मंगेशकर. मग मी म्हणतो बिंदास करा, आपणच आहोत तिकडे. मग ती मुलं हळूहळू एखादं कोणीतरी करतं, मग दुसरी मुलगी करते, मग तिसरा मुलगा करतो, असं करून सगळेजण हळू हा मला व्हायचंय, बेस्ट आहे म्हणजे, कारण लता मंगेशकर बेस्ट, लता मंगेशकर व्हायचंय मला. मग मी म्हणतो बॅड न्यूज, तुमच्यापैकी कोणालाही जमणार नाही ते. मग काही मनात मला शिव्या घालतात की मग कशाला विचारलं. मग मी सांगायचो आता गुड न्यूज, की कितीही प्रयत्न केले तरी लता मंगेशकरांना सुद्धा तुमच्यासारखं गाता येणार नाहीये. त्यामुळे मी बऱ्याच लोकांना सांगतो, आता आज कोणीच केलं नाही ते, आणि चांगली गोष्ट आहे, उत्तम, की कोणी गायलं हे गाणं ते सांगू नका. मी आता लता मंगेशकरांचं गाणं सादर करते, गरज नाहीये सांगायची, कारण लता मंगेशकरांचं गाणं ऐकलेलं आहे लोकांनी. आता ते तुमचं गाणं ऐकायला आलेलं आहे तिकडे, आणि तुम्ही
दुसऱ्यांच्या मनात तर पेरताच की तुम्ही माझी तुलना लता मंगेशकरांबरोबर करा, पण स्वतःच्या मनात सुद्धा ती तुलना पेरता, गरजच नाहीये. आणि म्हणून आणि आपल्याला रियालिटी शोज मधनं मिक्स सिग्नल्स मिळतात, कारण जजेस काहीही सांगतात. एकदा म्हणतात की नाही ती आशाताईंसारखी हरकत तुझी आली नाही, मग म्हणतात की तुझ्या गाण्यात आत्मा नाहीये. आत्मा नाही म्हणजे काय, प्लॅनचेट करायचं का? आणि आशाताईंसारखी हरकत का घ्यायची? तर आत्मा नाहीये याचा अर्थ असा की तू जसा आहेस, गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. तर गाणं चांगलंय का वाईट आहे याच्यापेक्षा ते खरं आहे का नाही याला जास्त महत्व आहे. आणि ही कसोटी आहे गायकाची की तुम्ही खरेपणाने गाता गाणं. तिकडे येऊन एक उपचार म्हणून गाण्यात काहीच हशील नाहीये, तर 100% देणं म्हणजे फार मोठी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यात, आणि तुम्हाला ते द्यावं लागतं आणि दरवेळी द्यावं लागतं. म्हणून कलाकारांचं जगणं कठीण असं पण म्हणतो. तुम्ही बरेच चांगले कलाकार हे विक्षिप्त वागतात का? कारण भावना हे त्यांचं भांडवल असतं आणि दरवेळी त्यांना ती भावनांची पोतळी उघडावी लागते. ते कठीण आहे करणं. तुम्हाला असं अलिप्त नाही राहता येत, तुम्हाला दरवेळी ती इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि दरवेळी ती पोतळी मग कार्यक्रमानंतर बंद झालीच पाहिजे असं करावं लागतं. आणि त्यामुळे टू एक्सप्रेस युअर सेल्फ, नॉट टू इम्प्रेस अदर्स. तर गाणं खरं असणं आणि ही खरी त्याची कसोटी आहे. मी फार वेळ तुमचा घेत नाही, मला माहिती आहे की बरेच गाणारे लोक असं म्हणत असतील की ओके नाव जाहीर करा. तर नावं जाहीर होतीलच, ती होतीलच. पण मी सांगतो की त्या खुर्चीत बसलेला आजचा चक्रम माणूस मी आहे आणि मला जे बरोबर वाटलं ते मी केलेलं आहे. पण याच्यात एक गोष्ट तुम्हाला सांगतो की हा जो निर्णय आहे तो आत्ताच आहे, निकाल तो या क्षणाचा निकाल आहे. ही तुमच्या टॅलेंटवर केलेलं शिक्कामोर्तब किंवा डेथ वॉरंट नाहीये. तुम्ही चांगले गाताय, चांगलं गाताय म्हणूनच इथपर्यंत पोहोचलात आणि ते सगळं कठीण काम या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. आत्ता मला जे असं वाटलं की ते चांगलं आहे, तर एकच मुद्दा फक्त मगाशचा राहिलेला जो सांगतो की ते आडाखे बांधणं का करू नये. तर आज दोघा जणांनी झिणी झिणी वाजे बिन गायलं, त्याच्यात एक फार सुंदर सापडली मला संज्ञा, ती म्हणजे सहजपणाचं प्रवीण. भावसंगीताचा मर्म हे सहजपणाचं प्रवीण. तान घेतली, हरकती घेतल्या, लयीशी खेळ केले. लयकारी करायची गरज नाही, लयदार असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे सहजपणाचं प्रवीण हा फॉर्म्युला आहे भावसंगीताचा. तो तुम्ही एक लक्षात ठेवलात फक्त की कसं असं वाटेल की हे सहज आहे, हे बेतलेलं नाहीये, कंट्राइव्ड नाहीये, तर तुमचं गाणं जास्त खुलून येईल. आणि एवढं बोलून मी माझं मार्गदर्शन थांबवतो. पुण्यात मार्गदर्शन करणं म्हणजे जे ट्रॅफिक पोलिसांना शक्य झालेलं नाही ते मला तर होणं शक्यच नाही, पण तरी मी ते धाडस केलेलं आहे. पण पुन्हा एकदा मी आनंद व्यक्त करतो की मला तुमच्या सगळ्यांचं गाणं समोरून ऐकायला मिळालं. मी आवर्जून स्पर्धांना जातो, ते दुसऱ्यांना जज करायला म्हणून नाही. मी म्हटलं तसं परत परत तेच आपण ऐकतो, तेच गातो, त्याच गोष्टी आपल्याला कळतात. त्याच्यापेक्षा नवीन लोकांचं गाणं ऐकल्यावर मी पण तुमच्याबरोबर शिकत जातो, म्हणूनच केवळ मी इथे आलेलो आहे. त्यामुळे मला ही तुम्ही संधी दिलीत आणि तुमचं गाणं ऐकवलं याबद्दल
मी तुमचा आभारी आहे. तर जाता जाता एक सल्ला परत देतो की तुम्ही गाण्यानंतर थँक्यू किंवा धन्यवाद म्हणू नका. तुम्ही आज गाणंच ऐकवलेलं आहे, त्यामुळे इतर लोकांनी धन्यवाद दिले पाहिजेत तुम्हाला. आणि तसं मी तुम्हाला धन्यवाद देतो मला इथे बोलवल्याबद्दल. पुन्हा एकदा आयोजकांचे आभार आणि उन्मेषला शुभेच्छा मी देतो की हे सातत्यपूर्ण असंच चालू राहू दे ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच कौशल सर. खूप छान मार्गदर्शन केलं याबद्दल. रिझल्ट अर्थातच हातात आलेला आहे. तुम्ही सगळेजण उत्सुक असालच. त्याआधी मी आपली सगळ्यात छोटीशी जिने गाणं आपल्याला ऐकवलं ती ओवी सोहनी हिला स्टेजवर बोलवते. ओवी प्लीज स्टेजवर ये. मी कौशल सरांना विनंती करते की त्यांनी तिला एक छोटंसं गिफ्ट द्यावं. महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. माझा महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. मी उंच भरारी घेतो इतिहासाच्या पंखाने, मी माझी ओळख देतो शिवबाच्या पोवाड्याने. मी महाराष्ट्र धर्माचा शब्दात शोधतो नवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. माझा महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. या मंगल चैतन्याची पालखी मला वाहू दे, केशरी पहाटेसाठी हाती मशाल घेऊ दे. आनंदी शांत उद्याचा कैवल्याचा निज ठेवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. माझा महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. समृद्ध महाराष्ट्र, परिपूर्ण महाराष्ट्र, गुणवंत महाराष्ट्र, श्रीमंत महाराष्ट्र, श्रीमंत महाराष्ट्र, श्रीमंत महाराष्ट्र. ओवी खूप खूप थँक्यू बेटा. मी रिझल्ट वाचून दाखवणार आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगते की सोलो गीत गायन लहान गट यामध्ये आपण 3 बक्षिसं काढली आहेत. सोलो गीत गायन मधला गट यामध्ये आपण 3 बक्षिसं काढली आहेत. त्यानंतर सोलो गीत गायन मोठा गट, युगल गीत गायन स्पर्धा आणि समूह गीत गायन यात प्रत्येकी 1 बक्षीस आपण काढलेलं आहे. सोलो गीत गायन लहान गट उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे स्नोवी देशपांडे यांना. लाभले आम्हास भाग्य बोलतो सोलो गीत गायन
उपविजेता आहे अर्णव सरपोतदार. चारुशिला पटवर्धन मॅडमना विनंती करते की त्यांनी अर्णवला पारितोषिक द्यावं. जगात माय मानतो मराठी बोलतो जाणतो मराठी मानतो मराठी. आता सोलो गीत गायन लहान गट विजेता आहे विजेती आहे नव्या बेलसरे. मी कौशल विभागाला विनंती करते की त्यांनी नव्याला पारितोषिक द्यावं. सोलो गीत गायन मधला गट उत्तेजनार्थ बक्षीस आहे सिद्धी देशमुख हिला. मी गायत्री साखर मॅडमना विनंती करते की त्यांनी सिद्धीला पारितोषिक द्यावं. मधला गट उपविजेती आहे रुचा महामुनी. मी शशांक विवेक सरांना विनंती करते की त्यांनी पारितोषिक द्यावं. सोलो गीत गायन मधला गट विजेती आहे सई ठकार. सोलो गीत गायन मोठा गट विजेती आहे मधुरा वर्तक. कौशल विभागाला सर्वांना विनंती करते की त्यांनी मधुराला पारितोषिक द्यावं. पुढचा गट आहे युगल गीत गायन स्पर्धा आणि विजेते आहे निहित कुलकर्णी आणि चिन्मय साने. त्यांनी पारितोषिक द्यावं. समूह गीत गायन स्पर्धेचे विजेता गट आहे ग्रुप आहे नाद सरगम. सो बक्षीस समारंभ संपलेला आहे. सर्व विजेत्यांचं मनापासून अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या करत असतात. तर आज मी अद्वैतला विनंती करेन की उन्मेष तर्फे एक प्रेमाची भेट म्हणून कौशल सरांना त्यांनी आज काढलेलं पेंटिंग देण्यात.